MIM ला 100हून अधिक नगरसेवक निवडून आणण्यात यश आलेलं आहे. मालेगाव असेल, संभाजीनगर असेल, अनेक ठिकाणी MIM चे नगरसेवक निवडून आलेले आहेत. कदाचित मालेगावमध्ये इस्लामी पार्टी जी आहे, स्थानिक पक्ष आहे, त्यांच्या मदतीने MIM सत्तेत सुद्धा येऊ शकेल. आता काही सांगता येत नाही, कारण ती इस्लामी पार्टी अधिक समाजवादी पक्ष यांची युती आहे. ते दोघं मिळून सुद्धा सत्तेत जाऊ शकतात, त्यांना सुद्धा बहुमत मिळू शकतं. पण MIM चे नगरसेवक तिथे मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. संभाजीनगरला निवडून आलेत. एकूण ओव्हरऑल 100हून अधिक नगरसेवक MIM चे निवडून आलेले आहेत. याचा अर्थ मुसलमानांनी यावेळेला जे मतदान केलेलं आहे, आपापल्या भागात जो प्रभावी आहे त्याला मतदान केलं आहे. मुंबईमध्ये काँग्रेसला मतदान केलं. काँग्रेसचे 24 पैकी 13 नगरसेवक हे मुस्लिम आहेत. मुस्लिम भागात काँग्रेसला मतदान झालेलं आहे. उद्धव ठाकरेंना विधानसभेला जेवढं मतदान झालं होतं मुसलमानांचं, तेवढं यावेळेला झालेलं नाही असं मला वाटतंय. MIM ला मतदान केलं कारण MIM नी लढावं मुसलमानांच्या हक्कासाठी. हा लढणारा पक्ष आहे अशी त्याची प्रतिमा आहे. मागे सुद्धा 2012 मध्ये 2019 मध्ये त्यांना यश मिळालं होतं, पण ते यश टिकलं नाही. त्यांचा खासदार निवडून आला, त्यांचे 2 आमदार निवडून आले, ते यश टिकलं नाही. आता पुन्हा एकदा MIM ला सुद्धा रिवायवलची संधी आहे. पण माझी एकच विनंती आहे MIM च्या नेत्यांना. असदुद्दीन ओवैसी जे आहेत ते बॅरिस्टर आहेत. ते पार्लमेंटमध्ये जी भाषणं करतात ती अत्यंत संयत असतात आणि अभ्यासू असतात. पण ते निवडणुकीच्या व्यासपीठावर जाऊन जे बोलतात ते अजिबात मवाळ नसतं. किंबहुना त्यांची काही विधानं ही आक्षेपार्ह असतात. त्यांचे भाऊ जे आहेत अकबरुद्दीन ओवैसी, हे तर जहाल विधानं केली, प्रक्षोभक विधानं केली, जहाल सुद्धा नाही, यासाठी तुरुंगात सुद्धा जाऊन आलेले आहेत. हे लक्षात घ्या. इथे जे MIM चे नेते आहेत, इम्तियाज जलील, हे पूर्वी हे शांतगृहस्थ होते, मवाळ गृहस्थ होते. NDTV मध्ये पत्रकार होते, चांगले पत्रकार होते. मी त्यांना व्यक्तिशः ओळखतो. पण राजकारणात जाऊन अनेकदा ते अतिरेकी विधानं करत असतात. मला असं वाटतं निवडणुका जिंकायला ही अतिरेकी विधानं उपयोगी पडत असतील, तरी सामाजिक शांततेला या अतिरेकी विधानामुळे बाधा येऊ शकते, हे लक्षात घ्या. MIM च्या लोकांना माझी विनंती आहे, मुस्लिम समाजासाठी काम करा. खरंच मुस्लिम समाजासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. तुमचे 100 नगरसेवक निवडून आले आहेत. मुस्लिम समाजाच्या मागण्या लावून धरा, त्यांना न्याय मिळेल, त्यांना नागरी सुविधा मिळतील, यासाठी काम करा. समाजातली शांतता कृपया बिघडवू नका. पण तुमचं सुद्धा अभिनंदन, कारण विरोधी पक्ष म्हणून तुमचे एवढे नगरसेवक निवडून आलेले आहेत.